Dear students, welcome to Bridge course of class 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. In the last video we had seen competency or learning outcome statement 7, communicate pleasure, appreciation and support politely, activity number 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 7 आपल्या संभाषणातून आनंद, कौतुक, आधार किंवा समर्थन व्यक्त करणे या कार्यक्षमते संदर्भात किंवा अध्ययन निष्पत्ती संदर्भात ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली होती. नाव इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 2. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. सो लेट अस सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, पहिली सूचना आहे रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. खाली दिलेले संवाद काळजीपूर्वक वाचा. सेकंड इन्स्ट्रक्शन, दुसरी सूचना आहे टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स इफ नेसेसरी. म्हणजेच आवश्यकता भासल्यास आपले पालक, मित्र किंवा शिक्षकाची मदत घ्या. अँड द थर्ड इन्स्ट्रक्शन, तिसरी सूचना आहे टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये सक्रिय सहभाग घ्या. सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. क्वेश्चन, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली टू फाइंड आउट ॲप्रिसिएशन. म्हणजे खालील संवादामध्ये कशाचे कौतुक करण्यात आले आहे हे शोधण्यासाठी तो संवाद काळजीपूर्वक वाचा. I'll read this dialogue. You also read along with me. मी हा संवाद वाचतो, तुम्ही देखील माझ्याबरोबर वाचा. मदर, हॅलो डिअर, व्हॉट आर यू रायटिंग एव्हरी डे? सन, मदर, प्लीज सी माय नोट्स. मदर, ओके, शो मी. ए, these are the notes. Son, yes, I have prepared as my own. Mother, okay, really, bravo. Son, thanks mom. See my key points on each topic. Mother, wow, very nice. Keep it up. Here you have been given 2 questions. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न देण्यात आले आहेत. Question 1, what do you see in this dialogue? पहिला प्रश्न आहे की तुम्हाला या संवादामध्ये काय दिसून येतं? This dialogue is between mother and son, isn't it? Who is appreciating means praising to whom? Think about it. Question 2, दुसरा प्रश्न आहे इज इट एन ॲप्रिसिएशन ऑर थ्रेटनिंग. म्हणजे या ठिकाणी दिलेला संवाद हा कौतुक करण्यासाठी आहे की धमकी देणारा किंवा मनाई करणारा आहे ते या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. अँड यू राईट धिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. हा प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. नाव सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पाहू. नाव रीड द फॉलोइंग डायलॉग अँड फाइंड द ॲप्रिसिएशन. खालील संवाद वाचा आणि कशासाठी कौतुक केले जात आहे ते शोधा. नाव आय रीड दिस डायलॉग. यू ऑल्सो रीड विथ मी. मी हा संवाद वाचत आहे, तुम्ही देखील माझ्याबरोबर हा संवाद वाचा. ग्रँडफादर, सोनू, व्हॉट आर यू डुईंग? सोनू, नथिंग ग्रँडपा, फीडिंग द बर्ड्स अँड पुटिंग वॉटर इन वॉटर फीडर. ग्रँडफादर, very nice beta. Sonu, grandpa, look here, see these birds, they are coming here every day. Grandfather, oh really, nice to see them. Sonu, even I have encouraged my friends to take care of birds and animals. Grandfather, feeling proud Sonu, you are being friendly with the ecosystem or environment. Sonu, thank you, Grandpa.
नाव सी द क्वेश्चन्स. आता प्रश्न पहा. क्वेश्चन 1. हू इज ॲप्रिसिएटिंग टू हुम? वरील संवादामध्ये कोण कोणाचे कौतुक करत आहे? आफ्टर रीडिंग दिस डायलॉग you must have found that grandpa means grandfather is appreciating his grandson. Grandson is Sonu. या संवादामधील आजोबा हे आपल्या नातूचं कौतुक करत आहेत. he is praising his grandson because his grandson, whose name is Sonu, feeds the birds and put water in water feeder. तो पक्ष्यांना खाऊही घालतो आणि त्यांना पाणी देखील ठेवत असतो. He has also encouraged his friends to take care of birds and animals. आणि त्याच्या मित्रांना देखील त्याने पक्षी आणि प्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. क्वेश्चन 2. विच थिंग डिड यू लाईक द मोस्ट इन दिस डायलॉग? या संवादामधील कोणती गोष्ट तुम्हाला अधिक आवडली? यू नो दॅट पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत आहे. सो इट इज द नीड ऑफ टाईम टू बी फ्रेंडली विथ द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाशी अनुकूल राहणे ही आज काळाची गरज आहे. अँड हिअर सोनू इज फ्रेंडली विथ द एन्व्हायरमेंट. सोनू हा पर्यावरणाशी अनुकूल असं वर्तन करतो. सो बीइंग फ्रेंडली विथ द एन्व्हायरमेंट इज द थिंग आय लाईक मोस्ट इन दिस डायलॉग. This will be the correct answer for this question. हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. You can write this question in your notebook. हा प्रश्न देखील तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. Now see the practice section. आता आपण प्रॅक्टिस विभाग बघूया. Following dialogue is a very good piece of appreciation in a different way. Read it carefully and complete the dialogue. खाली दिलेला संवाद हा एक कौतुकाचा आगळा वेगळा नमुना आहे. म्हणून तो संवाद काळजीपूर्वक वाचा आणि पूर्ण करा. दिस इज द डायलॉग बिटवीन महेश अँड राकेश. महेश आणि राकेश यांच्यामधील हा संवाद आहे. महेश सेज, व्हाय आर यू टू लेट? राकेश, sorry brother, I was in hospital. Mahesh, why? What happened? Rakesh, nothing to worry now. When I was coming, I found one beggar lying on the road. Dash. You are expected to complete this dialogue. हा संवाद पूर्ण करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. It is possible that any vehicle had dashed him. He might have got injured and he had taken him to the hospital. अशी शक्यता आहे की त्याला एखाद्या वाहनाने धडक मारली असेल, तो जखमी झाला असेल आणि त्याला उपचारासाठी त्याने हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. यू इमॅजिन व्हॉट वुड हॅव हॅपन्ड? काय घडलं असेल याची कल्पना करा. अँड कम्प्लीट धिस डायलॉग. राईट धिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. तुम्ही कल्पना करा आणि हा संवाद पूर्ण करून आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरल ॲक्टिव्हिटी ऑर रीइन्फोर्समेंट. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द following jumbled sentences to find out support and appreciation. Sentences are given in jumbled order, means disorder. त्याचा क्रम बदलून या ठिकाणी संवाद देण्यात आले आहेत. You put them in correct order
अँड फाइंड आउट सपोर्ट अँड ॲप्रिसिएशन. तुम्ही त्याचा योग्य क्रम लावा आणि त्यामध्ये कशाचं समर्थन आणि कौतुक करण्यात आलं आहे ते शोधा. डायलॉग 1 आहे, प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. 2, आय ऑल्सो डू एक्झरसाइज अलॉंग विथ योगा. 3, दॅट्स गुड, आय डू एक्झरसाइज अलॉंग विथ योगा. 4, what do you do to keep yourself mentally and physically fit? You put all these dialogues in the proper order and write this question in your notebook. हे सर्व संवाद तुम्ही योग्य क्रमाने मांडा आणि हा प्रश्न वहीमध्ये लिहा. नाव सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. आता इव्हॅल्युएशन सेक्शन पाहूया. फाइंड आउट सच टाईप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक. सी द ॲप्रिसिएशन अँड यूज इन युअर डे टू डे लाईफ. आपल्या कोर्सबुकमधून म्हणजेच पाठ्यपुस्तकामधून अशा प्रकारचे संवाद शोधा. त्यामध्ये कशाचं कौतुक करण्यात आलं आहे ते पहा आणि ते संवाद आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरताना त्याचा वापर करा. आफ्टर कम्प्लिटिंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल लर्न हाऊ टू ॲप्रिसिएट अँड एनकरेज इच अदर. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने एकमेकांचं कौतुक करावं किंवा एकमेकांना प्रोत्साहन द्यावं हे शिकणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.